टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज किल्ले रायगडावरती दौरा आहे आणि त्यानिमित्ताने प्रशासनाकडून संपूर्ण व्यवस्था जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। किल्ले रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे। त्यांच्यासोबत राज्यातले अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते उपस्थित असणार आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा किल्ले रायगडावरती दौरा असल्यामुळे प्रशासन यंत्रणा जी आहे ती आता सज्ज झालेली आहे। कडेकोट अशी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। त्याचसोबतच किल्ले रायगडावरती मोठ्या प्रमाणात शिवभक्त देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे प्रशासनाने व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी उभारलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी भेट देण्याकरता हजारोंच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते येणार आहेत। त्यांचा दौरा बघायला गेला तर सकाळी 10:30 वाजता पाचड या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळाला अभिवादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतील आणि त्यानंतर थेट ते वरती किल्ले रायगडावरती दाखल होतील आणि राजसदरावरील संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अभिवादन करतील। या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाकरता जाणार आहेत। असा संपूर्ण हा रायगडचा दौरा जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो किल्ले रायगडावरती या ठिकाणी लावण्यात आलेला असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी।